पहिल्यांदा तुम्ही स्वतःची बेरोजगारी हटवा आणि नंतर स्वप्न कंप्लीट करा. त्यासाठी मला वाटतं ग्रुप सी हा चांगला पर्याय आहे स्वतःला सिक्युअर करण्यासाठी. आणि नंतर तुम्ही मग तुमचं जे स्वप्न असेल, मग तुम्ही क्लास 1 हा, क्लास 2 आहे, जे काही तुमचं स्वप्न असेल ते तुम्ही कंप्लीट करू शकता. की मी PYQला निग्लेक्ट करायचो. बरं. पहिली चूक. आणि दुसरी चूक होते जे आपले स्टेट बोर्डचे किंवा NCERTचे बुक आहेत ते मी निग्लेक्ट करायचो. सगळ्यात माझी मोठी चूक होती की मी टेस्ट सिरीज जॉइन केली नव्हती. आपण ज्यावेळेस संघर्ष करून एक यश मिळवतो आणि यश मिळणं आणि यश कमवणं ह्याच्यामध्ये मला वाटतं फरक आहे. बरोबर. आणि हे यश मी कमवलंय. घरातले लोक किंवा एखादा पाहुणा चहा वगैरे घ्यायला आला तर तो म्हणा मुलगा काय करतो, तर तो वडील म्हणायचे MPSC करतो. तर त्यावेळेस ते म्हणायचे की किती दिवस झाले MPSC करतो. सध्याच्या जर टेक्निकल अकॅडमीमध्ये बघितलं, AMYच्या दृष्टिकोनातून खास करून बघितलं तर AMYला इग्नाइटला तोडच नाही. कारण ते एकमेव अकॅडमी अशी की जे कंटिन्युअसली चर्चेत पण असते आणि कंटिन्युअसली रिझल्टमध्ये पण असते. नमस्कार, मी किरण निंभोरे. इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत. खरं तर आपण पाहतो की स्पर्धा परीक्षेमध्ये स्वतःला अधिकारी म्हणून पाहण्यासाठी लाखो विद्यार्थी स्वतःला आजमावत असतात आणि त्याच्यामध्ये राज्यसेवा असेल, कंबाईन ग्रुप BC असेल किंवा सरळ सेवा असेल, या सर्वच परीक्षेमध्ये लाखो विद्यार्थी स्वतःला आजमावतात. आज आपल्यासोबत असंच एक व्यक्तिमत्व आहे की ज्यांची ग्रुप C मध्ये एकाच वेळी 3 पदावरती निवड झालेली आहे. त्याच्यामध्ये बेलीफ लिपिक त्यांचा पहिला क्रमांक आहे, महसूल लिपिकमध्ये दुसरा क्रमांक आहे आणि टॅक्स असिस्टंटमध्ये त्यांचा तिसरा क्रमांक आहे. असे अण्णासो खाडे साहेब आपल्यासोबत आहेत. अण्णासो खाडे साहेब म्हणण्याचं कारण हे की अण्णासो म्हणजेच अण्णासाहेब. नक्कीच. खरं तर तुमचं इग्नाइट अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत. धन्यवाद. तुम्ही 3 पोस्ट घेतल्यात. बरोबर. आणि आपल्याला माहिती आहे की सरळ सेवेची तयारी करणारा किंवा ग्रुप C ची तयारी करणारा लाखोचा वर्ग या स्पर्धा परीक्षेमध्ये स्वतःला आजमावतोय. काय वाटतंय 3 पोस्ट घेऊन? सर, प्रथमतः तर मला तुमचं खूप आभार मानावं की तुम्ही ग्रुप सीला पण पहिल्यांदा प्रेफरन्स दिला की वास्तव कट्ट्यावरती येऊन तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त करा आणि तुम्ही ग्रुप सीच्या ज्या क्राऊडला आहे तो योग्य मार्गदर्शन करण्यासाठी तुम्ही जे मला संधी दिली त्याबद्दल प्रथमतः मी तुमचे आभार मानतो. थँक्यू. आणि कसं वाटतं हे सांगण्यापेक्षा जो गुलाल आहे, जो रिझल्ट लागला 6 एप्रिलला, तर त्यानंतर जी एक पोस्ट काय असते आणि एका पोस्ट नंतर एका कुटुंबाचं आयुष्य कसं चेंज होतं हे मला 6 एप्रिलला समजलं. कारण ग्रुप सीचा हा फक्त काही निकाल नाही, ते काही एक पोस्ट नाही, तर एका कुटुंबाचं अस्तित्व आहे असं म्हणू शकतो. कारण सध्याच्या काळामध्ये खूप असं आपण म्हणतो ना, एक कॉम्पिटिशन, तगडं कॉम्पिटिशनमध्ये इतक्यावरती रँक घेऊन जाणं हे काही सोपी गोष्ट नव्हती. बरोबर. असं आहे. बरोबर. पण ह्या सगळ्या गोष्टीत एकतर तुमचा दुष्काळी भाग, बरोबर, मान खटावचे ना, बरोबर, दुष्काळी भाग आणि बऱ्यापैकी संख्या तुमच्याकडची आहे अधिकाऱ्यांची. हो. तुम्ही क्लर्क म्हणून तुमची निवड झालेली आहे. काय आता कुठलं म्हणजे आपण जर एका बाजूला जर पाहिलं की राज्यसेवा आहे, ग्रुप B आहे आणि ग्रुप C आहे आणि एक वेगळा वर्ग आहे तो सरळ सेवेमार्फत ते तयारी करत असतो. कशा पद्धतीने म्हणजे तुम्हाला ग्रुप C, आता संख्या जरी जास्त असली तरी कॉम्पिटिशन खूप आहे, खूप जास्त आहे. बरोबर. काय आता नवीन जे विद्यार्थी येणार आहेत, आपण मुद्द्यावरती जाऊयात. कारण आज मला वाटतं आपण बोलतोय, पॉडकास्ट हा पब्लिश होईपर्यंत ग्रुप C ची जाहिरात आलेली असेल, बरोबर, किंवा येईलही. बरोबर. कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे विद्यार्थ्यांनी? मी तर प्रथमतः ग्रुप सीच्या विद्यार्थ्यांना असं सांगेल किंवा सरळ सेवेच्या पण विद्यार्थ्यांना असं सांगेल की पहिलं आपलं जे सुरुवात आहे ते तुम्ही जे PYQ आहेत आयोगाचे, तो PYQ म्हणजे आपला बायबल आहे थोडक्यात आपण म्हणू शकतो. बरोबर. कारण PYQ हे तुम्हाला योग्य मार्गदर्शन देतं की कुठल्या गोष्टीवरती तुम्ही जास्त फोकस केला पाहिजे, कुठल्या गोष्टीवरती कमी फोकस केला पाहिजे, कुठल्या गोष्टी निग्लेक्ट पण केल्या पाहिजे. कारण MPSC मध्ये असं नाही की पुस्तक घेतलं आणि सुरू झालं, असं कुठेही नाही. अगोदर तुम्हाला योग्य मार्गदर्शन पाहिजे. त्यासाठी तुम्हाला PYQ हा सगळ्यात मस्ट, आपण जे म्हणतो ते मस्ट PYQ आहेत सगळ्यात. बरोबर. म्हणजे PYQ हा बायबल आणि PYQ. आणि कारण अधिकारी कुठला असो, डेप्युटी कलेक्टर असूयात, IAS असू द्यात किंवा ग्रुप B मधले अधिकारी असू द्यात, प्रत्येकाचं एकच म्हणणं आहे की तुमचा PYQ वरती कमाल पाहिजे तरच पोस्ट मिळते. आणि ते सत्य आहे, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला परीक्षा कळणारच नाही. बरोबर. तुमची सुरुवात कधी झाली होती या स्पर्धा परीक्षेमध्ये? स्पर्धा परीक्षेमध्ये सुरुवात करण्यापेक्षा मी थोडं पाठीमागे जाईल. की मी 2015ला ज्यावेळेस इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं त्यानंतर मी 2 वर्ष बँगलोरला IT मध्ये जॉब केला आणि त्यानंतर समजलं की थोडंसं आपल्याला गरजेचं आहे, कारण सरकारी नोकरी ही सरकारी नोकरी असते. बरोबर. मग मी त्यानंतर शिफ्ट झालो
आणि तसा माझा प्रवास मग 17 पासून चालू झाला. 17ला मी पहिली प्रिलिम दिली बर आणि त्याच्यामध्ये ते पण पहिली प्रिलिम माझी टेक्निकलची होती, जे AMVI RTOची ॲड आली होती बरोबर. आणि ते माझी प्रिलिम निघाली पण होती. हम्म. आणि त्यानंतर मी मेन्स विदाऊट गायडन्स मी मेन्सची तयारी केली बरं. आणि त्यावेळेस माझा स्कोर सुरुवातीला असल्यामुळे खूप खाली गेला आणि तसं तर माझं 17 पासूनच सुरुवात झाली असं म्हणू शकतो मी बरोबर. योग घ्यायला. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस AMVI ची सुरुवात केली, तुम्ही हा. सांगता की विदाऊट गायडन्स केली. बरोबर. हा, खरं तर आज आपण इग्नाइट अकॅडमीच्या बरोबर, प्लॅटफॉर्मवरती हा. बोलतोय. त्यावेळेस जर तुम्ही इग्नाइट अकॅडमीकडे गेले असते तर कदाचित तुम्ही AMVI बरोबर बरोबर बरोबर. हा, काय वाटतं त्यावेळेस माहिती होती अकॅडमी? नाही ना सर, त्यावेळेस सडनली मी आलो आणि त्यावेळेस मला वाटतं इग्नाइट अकॅडमीचं मला इतकं माहीत पण नव्हतं की अकॅडमी होती किंवा नव्हती, कारण त्यावेळेस तेवढं जास्त नव्हते, कारण पहिल्यांदाच ॲड इतकी मोठी आली होती बरोबर की त्यामुळे ते समजलं नाही. बरोबर. असं. आता काय वाटतं की म्हणजे आता माहिती आहे अकॅडमी? हो, आता माहित आहे ना. काय वाटतं जर समजा आता AMVI चे जे विद्यार्थी आहेत हा, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, आता तुम्ही सांगितलं की तुम्ही विदाऊट कोचिंग ह्या सगळ्या गोष्टी बरोबर. केल्या, हो हो हो. तर कोचिंग याच्यामध्ये गरजेचं असतं का? मला वाटतं जर तुम्हाला लवकर पोस्ट हवी असेल ना, हं. तर 100% तुम्हाला कोचिंग गरजेचंच आहे. कारण सुरुवातीला आपण येतो त्यावेळेस आपण रॅन्डमली कुठले तरी रेफरन्स बुक उचलतो आणि वाचायला सुरुवात करतो. बरोबर. पण ज्यावेळेस योग्य मार्गदर्शन राहतं त्यावेळेस मला वाटतं की 100% योग्य दिशेने आपण पावलं टाकून लवकरात लवकर यश मिळून जातं आपल्याला. बरोबर. इग्नाइट अकॅडमी तुम्हाला वाटतं आता की ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये विद्यार्थ्यांना दिशा देऊ शकते? सध्याच्या जर टेक्निकल अकॅडमीमध्ये बघितलं, AMVIच्या दृष्टिकोनातून खास करून बघितलं तर AMVIला इग्नाइटला तोडच नाही. कारण ते एकमेव अकॅडमी असे की जे कंटिन्युअसली चर्चेत पण असते आणि कंटिन्युअसली रिझल्टमध्ये पण असते. बरोबर. एवढं मी सांगू शकतो. बरोबर. नाही, कारण त्यांचे रिझल्ट पण बोलतात. आता तुमचा हो. AMVI चा विषय निघला म्हणून या विषयाकडे मी बरोबर. आलो. हा हा. परंतु आता आपण ग्रुप सी वरती हा. बोलतोय. ग्रुप सी मध्येच बरोबर. AMVI हा. पण आहे. हो, हो. परंतु आता तुम्ही जी काही परीक्षा दिली त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं की सगळ्यात महत्वाचं आहे की PYQ. ह्या PYQ वरती ज्यावेळेस आपण बोलत असतो त्याच्याबरोबर आपण पाहतो की राज्यसेवा असेल किंवा कंबाईन ग्रुप बी असेल, बरोबर. त्याच्यामध्ये सिलेक्ट झालेले प्रत्येक जण म्हणतात की सिलेबस माहिती असला बरोबर. पाहिजे, हा. सिलेबस वरती कमांड असली पाहिजे, तर नंतर मग PYQ वरती. तुम्ही काय सांगाल विद्यार्थ्यांना? माझं पण म्हणणं तेच असेल की सुरुवातीला सिलेबसची तुमच्याशी ओळख झाली पाहिजे. कारण सिलेबस जेवढा ओळखीचा होईल तेवढं तुम्हाला पुढे गोष्टी सोप्या होत जातात. आणि सिलेबस नंतर मग तुम्ही PYQ हातात घेतलं पाहिजे. आणि PYQ नंतर तुम्ही एक छोटंसं आपले रेफरन्स बुक असतं, स्टेट बोर्ड वगैरे असेल, NCERT असतील, तर त्या तुम्ही पहिल्यांदा रेफर केल्या पाहिजेत. नंतर तुम्ही मोठ्या रेफरन्स बुकला हात घातला पाहिजे. बरोबर. माझं असं म्हणणं आहे त्या गोष्टीवर. काय ग्रुप बी मध्ये ग्रुप सी मध्ये काय फरक आहे? तसं तर रॅन्डमली विचार केला तर सिलेबसमध्ये पण काही फरक नाही. तुम्ही जर सिलेबस कॉपी काढून बघितले तर ग्रुप सीला पण सेम मार्क सेम सिलेबस आहे आणि ग्रुप सीला पण सेम मार्क सेम सिलेबस आहे. मग मला वाटतं ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये असं डिफरन्शिएट करण्यासारखं काहीच नाही. एक वेळेस आपण राज्यसेवेमध्ये आणि ग्रुप बी मध्ये डिफरन्शिएट करू शकतो, पण ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये आपण डिफरन्शिएट नाही करू शकत. 2017 तुम्ही सुरुवात केली. हो, हो. मोठा काळ आहे हा, मोठा बरोबर. कालखंड आहे. त्याच्यात तुम्ही आता पहिली, दुसरी आणि तिसरी हो, तिन्ही बरोबर. हा, पोस्टमध्ये हा. 3 रँक तुम्ही घेतल्यात. ठीक आहे, म्हणजे तुम्ही सगळा आहे. बॅकलॉग हा. भरून काढलेला आहे. ज्यावेळेस 2017ला सुरुवात केली त्यावेळेसचा क्राऊड आणि हो. आत्ताचा क्राऊड काय चर्चेमध्ये, त्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस 2016-17चा जो काळ होता त्यामध्ये ग्रुप सी ची तयारी करणारा वर्ग खूप कमी होता. हा, बरोबर. आता कम्पॅरेटिव्हली जर पाहिलं तर माझं ऑब्झर्वेशन हा. हे आहे की तो वर्ग खूप जास्त आहे. जास्त आहे. तुमचं काय ऑब्झर्वेशन? माझ्यावरून सांगेल मी की कारण मी 2017ला ज्यावेळेस AMVI दिली आणि त्यानंतर रिझल्ट गेल्यानंतर मी डायरेक्टली शिफ्ट झालो राज्यसेवेवरती. बरं. आणि मी त्यातून मेन्स पण दिल्या. पण मला असं म्हणायचं की पहिल्यांदा स्वतःला सिक्युअर करायसाठी मला वाटतं ग्रुप सी मस्ट आहे आणि ग्रुप सी घेऊनच तुम्ही पुढची तयारी केली पाहिजे. मला असं एवढंच म्हणायचं त्या बरोबर. गोष्टीवर. आता राज्यसेवेचे विद्यार्थी इकडे येतात? 100% येतात सर, 100% येतात. कारण मी स्वतः राज्यसेवेवरून ग्रुप सी वरती आलोय, कारण हा. स्वतःला सिक्युअर करणं गरजेचं आहे. बरोबर. आणि माझ्या एका मित्राने म्हणलंय, तो पण खूप अशा उच्च पदावर आहे, की पहिल्यांदा तुम्ही स्वतःची बेरोजगारी हटवा आणि नंतर स्वप्न कंप्लीट करा. त्यासाठी मला वाटतं ग्रुप सी हा चांगला पर्याय आहे स्वतःला सिक्युअर करण्यासाठी. आणि नंतर तुम्ही मग तुमचं जे स्वप्न असेल, मग तुम्ही क्लास 1 हा क्लास 2 आहे, जे काही तुमचं स्वप्न असेल ते तुम्ही कंप्लीट करू शकता. अगदी बरोबर. तुम्ही 2017 पासून तयारी करताय. बरोबर. आज तुम्हाला यश मिळालंय. बरोबर. जवळपास ह्या यशाला तुम्हाला 7-8 वर्ष गेले. बरोबर. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काहीतरी तुम्ही चुकत असाल किंवा बरोबर. कुठेतरी तुमच्या चुका बरोबर. होत हा. असतील, म्हणून एवढा कालावधी तुम्हाला लागला. बरोबर. काय सांगाल की कुठल्या चुका ह्या स्पर्धा परीक्षा क्षेत्रात अभ्यास करताना होतात किंवा तुमच्या कुठल्या चुका झाल्या? माझी सुरुवातीला चूक अशी झाली की मी PYQ निग्लेक्ट करायचो. बरं. पहिली चूक. आणि दुसरी चूक होती जे आपले स्टेट बोर्डचे किंवा NCERTचे बुक आहेत ते मी निग्लेक्ट करायचो, कारण मी डायरेक्टली आल्या जे आपले रेफरन्स बुक आहेत डायरेक्टली त्यालाच हात घातला होता. त्यामुळे तो थोडा माझा प्रॉब्लेम झाला होता. आणि माझा 18-19
ह्या वर्षी माझ्या सगळ्या प्रिलिम्स उडल्या होत्या. बर. त्यामुळं आणि त्यानंतर आणि सेम कॉपी पेस्ट मी केलं होतं, कारण 18ला पण तेच केलं आणि 19ला पण तेच केलं. चेंज न केल्यामुळे माझे सेम रिझल्ट होऊन गेला. बरोबर. त्यामुळे आता मला एक सांगा की आता आपण जसं बोलतोय की हा पॉडकास्ट पब्लिश होईपर्यंत कदाचित ग्रुप सी ची जाहिरात येऊ शकते बरोबर बरोबर किंवा पॉडकास्ट पब्लिश झाल्याच्या नंतर काही ठराविक कालावधीत ती जाहिरात येऊन येऊन जाईल. जाईल. हो पॅरलल हो. टायमिंग मध्ये ती जाहिरात येईल. तर जर एखाद्याला पाहतो आपण की सरळ सेवेचे अभ्यास करणारे विद्यार्थी हे जाहिरात आल्याच्या नंतर अभ्यास सुरू करतात. बरोबर ग्रुप सी मध्ये पण बऱ्यापैकी विद्यार्थी जाहिरात आल्याच्या नंतर अभ्यास सुरू करतात. बरोबर. ह्या विद्यार्थ्यांनी आजपासून जर अभ्यासाला सुरुवात करायची असेल तर कशा पद्धतीने त्यांची सुरुवात असली पाहिजे? आता मला वाटतं ग्रुप सी ची एक्झाम मे बी जून महिन्याच्या एंडिंगला आहे, मला असं वाटतं. मला बरोबर. एक्झॅक्टली डेट माहित नाही, पण मला वाटतं की त्यांनी जो हा महिना आहे या मंथमध्ये मराठी इंग्लिश हे कव्हर करणं खूप गरजेचं आहे, कारण बरं. नंतर हे तुमच्यासोबत जे तगडे कॉम्पिटिशन आहे, कारण नंतर राजसेवेची मुलं फ्री होतात, ग्रुप बी ची मुलं फ्री होतात, ग्रुप सी चे 7 जूनची मेन झाल्यानंतर मुलं फ्री होतात. त्यामुळे जे नवीन अभ्यास करणार आहे ग्रुप सी चे, त्यांनी तुमची मराठी इंग्लिश हे अगोदरच करून घेणं खूप गरजेचं आहे. बरोबर. आणि पूर्व परीक्षा आता जे काही येते त्याच्यासाठी कशी तयारी केली पाहिजे? पूर्वसाठी मी म्हणेल की जे तुमचे पहिल्यांदा मी तर सांगेन की जे सब्जेक्ट आहेत, कारण एखाद्याला पॉलिटी अवघड जातो, म्हणजे राज्यशास्त्र अवघड जातो, एखाद्याला अर्थव्यवस्था अवघड जाते. तर तुमचा जो स्ट्रॉंग पॉईंट आहे त्याच्यावरती सगळ्यात शेवटी काम करा. अगोदर जे वीक पॉईंट आहे, जसं की काही जणांचा मॅथमॅटिक्स रिझनिंग वीक असतो, तर त्यांनी आतापासूनच सुरुवात केली पाहिजे. बरोबर. डेली 1 तास 2 तास तो 1-2 तास दिला पाहिजे. करंट अफेअर्सला 1-2 तास दिला पाहिजे. आणि जे दिवसाचे शेड्यूल आहे, समजा तुम्ही दिवसातले जर 8 ते 10 तास अभ्यास करता, तर सकाळचं एक शेड्यूल असलं पाहिजे, इव्हिनिंगचं एक शेड्यूल असलं पाहिजे, नाईटचं एक शेड्यूल असलं पाहिजे. तर सकाळच्या सेशनमध्ये एखादा जीएसचा सब्जेक्ट घेतला पाहिजे, इव्हिनिंगच्या सेशनमध्ये दुसरा एखादा जीएसचा सब्जेक्ट घेतला पाहिजे, आणि संध्याकाळी ज्यावेळेस जेवण होतं आपलं, त्यावेळेस आपलं थोडं लेझीनेस आलेला असतो, आळशीपणा आलेला असतो. तर त्यावेळेस तुम्ही मला वाटतं मॅथमॅटिक्स रिझनिंग आणि करंट अफेअर हे जर जोड दिले तर सगळ्यात सुटेबल अभ्यास तुमचा त्या वेळेत होऊन जातो. अगदी बरोबर. आणि बरेच आपण पाहतो की बरेच अधिकारी सांगतात तुम्ही टेस्ट सिरीज पण बरोबर सोडवा. बरोबर. तुम्ही सोडवलं? 100% सर. मी रयतला जॉईन केलेली होती टेस्ट सिरीज ग्रुप सी मेन्सला. आणि मी सुरुवातीला जे तुम्ही थोड्या वेळापूर्वी विचारलं की तुम्ही सुरुवातीला चुका काय केल्या, तर त्यातली ही सगळ्यात माझी मोठी चूक होती की मी टेस्ट सिरीज जॉईन केली नव्हती. बरं. तर मला वाटतं की टेस्ट सिरीज हे ग्रुप सी असो ग्रुप बी असो हे कंपल्सरी आहे सगळ्यांनी टेस्ट, कारण आपल्याला वेळेचं मॅनेजमेंट जमतं, त्यामध्ये आपलं काय चुकतं ह्याचं आपल्याला इव्हॅल्युएशन करू शकतो आपण. तर मला वाटतं टेस्ट सिरीज हे मस्टच आहे. बरोबर. मग आता आपण पाहतो की राज्यसेवा, ग्रुप बी, ग्रुप सी, सरळ सेवा, बरोबर. जे हायरार्कीनुसार जर विचार केला तर आपण सरळ सेवेपासून ग्रुप सी, बी, बरोबर, राज्यसेवा असं जातो. सिलेबसची काठिण्य पातळी पण तशीच असते. बरोबर. बरोबर. पण मग एक्झामची काठिण्य पातळी तशी राहते ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये डिफरन्स? नाही, थोडाफार फरक पडतो, कारण ग्रुप बी, ग्रुप सी आणि सरळ सेवा यामध्ये थोडाफार फरक पडतोच, कारण तो जो एक्झामिनर राहतो तो त्या अँगलनेच पेपर सेट करतो. ग्रुप बीचा क्राऊड थोडा वेगळा असतो, ग्रुप सीचा वेगळा असतो आणि सरळ सेवेचा वेगळा असतो. पण आता तुम्हाला वाटतंय असं की ग्रुप सीचा जो क्राऊड आहे तो वेगळा आहे, ग्रुप बीचा वेगळा आहे आणि राज्यसेवेचा वेगळा आहे? सध्या तर नाही सर, कारण सध्या सगळा क्राऊड एकच आहे. बरोबर. आता असं म्हणू शकतो की सरळ सेवा, ग्रुप सी आणि ग्रुप बी हे एकच आहेत. बरोबर. कारण ह्याच्यामध्ये आता डिफरन्शिएट करूच शकत नाही. बरोबर. असं आहे. मग आता ग्रुप बी ची तयारी करणारा पण ग्रुप सी ची एक्झाम देतोय, म्हणजे हो, तो दोन्ही पेपर तो देत असतो. 100%. मग त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन मध्ये फक्त ग्रुप सी ची तयारी करणारा हा भरडला नाही जात? तसं म्हणलं तर सर भरडला जाणारा असं म्हणू शकत नाही, कारण आजकाल जो ग्रुप सी करतो ग्रुप बी पण करतो आणि तो सरळ सेवा पण करतो. कारण मी पण स्वतः सरळ सेवा दिलेत, ग्रुप सी दिले, ग्रुप बी दिले. त्यामुळे क्राऊड तोच आहे, फक्त जो फरक पडतो तो अभ्यासाचा फरक पडतो. बरोबर. एवढाच फरक आहे. अच्छा. आणि मग तो जो पेपरचा जो काही तुमचा पूर्व परीक्षेचा 1 तासाचा टाइम असेल किंवा मुख्य परीक्षेचे तुमचे जे 2 पेपर असतील, कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे? कारण टेस्ट सिरीज तुम्ही म्हणता टेस्ट सिरीज महत्वाच्या आहेत. बरोबर. आणि बऱ्याच जणांचं असं होतं की टेस्ट सिरीज सोडत नाही, तुम्ही सांगितलं की तुम्ही चूक केली होती. हो, सुरुवातीला त्याचा इम्पॅक्ट मला वाटतं तुमच्या फायनल पेपरवरती होत असेल. 100%. काय केलं पाहिजे ते 1 तासाच्या मी ज्यावेळेस ज्यावेळेस मी टेस्ट सिरीज जॉईन करायला सुरुवात केली त्यावेळेस मी स्वतःचं 58 मिनिट्सचं, म्हणजे मी 60 मिनिटं पेपर सोडवतच नाही, मी 58 मिनिटच पेपर सोडतो. कारण इथं जर 60 मिनिटं पेपर सोडून पेपर कव्हर होत नसेल तर तो आयोगाला होणारच नाही. राईट. म्हणून तुम्ही इथं 58 मिनिटाची सवय लावली पाहिजे. टेस्ट सिरीजला जाता तुम्ही 58 मिनिटाची सवय लावली पाहिजे. 58 मिनिटामध्ये जेवढा पेपर कव्हर होईल, सपोज असं समजा की 58 मिनिटामध्ये तुमचे 90च क्वेश्चन सॉल्व्ह झाले, 10 क्वेश्चन तुमचे सॉल्व्ह करायचे राहिले टेस्ट सिरीजमध्ये सांगतो मी, तर तुम्ही ते 10 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, पण ते आन्सर शीट वरती टिक नाही करायची. ओके. कारण तुम्हाला इथं टॉपर येऊन काहीच उपयोग नाही.
आपल्याला आयोगात टॉपर येणं गरजेचं आहे. आणि आयोगामध्ये ज्यावेळेस तुम्ही 60 मिनिटाचं नियोजन करता त्यावेळेस तुम्ही कंपल्सरी 15 ते 20 मिनिटं पेपरच्या अगोदर शांत असलंच पाहिजे. म्हणजे तुमच्या परीक्षेच्या सेंटरमध्ये काही धिंगाणा झाला असेल, काय असेल तर तुम्ही शांत राहिलं पाहिजे. त्याच्यावर तुमचा इम्पॅक्ट नाही झाला पाहिजे. कारण शांत राहणं खूप गरजेचं आहे एक्झामच्या पिरियडमध्ये. आणि त्या 1 तासामध्ये तुम्ही सॉल्व्ह करताना तुमचा स्ट्रॉंग पॉईंट काय, वीक पॉईंट काय हे तुम्हाला अगोदरच कळालं असतं. म्हणजे ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस तुम्हाला समजलं असतं तुमचा स्ट्रॉंग पॉईंट काय, वीक पॉईंट काय. तर ज्यावेळेस पेपर हातामध्ये येतो त्यावेळेस तुम्ही तुमचा पहिल्यांदा स्ट्रॉंग पॉईंट केला पाहिजे आणि तो होता येईल एवढा वेळेमध्ये कव्हर केला पाहिजे. तेव्हा बरोबर. तुम्हाला वीक पॉईंटला जास्त वेळ देता येईल. बरोबर. मग आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ज्यावेळेस तुम्ही आता सांगता की पेपर तो 1 तासामध्ये कशा पद्धतीने सोडवला पाहिजे. मग बरेच विद्यार्थी असे असतात की एकतर त्यांना वेळ पुरत नाही. बरोबर. वेळेचं हां, तुम्ही आता बरोबर, सांगितलं बरोबर. कशा हां. पद्धतीने. आणि टेस्ट सिरीज असेल किंवा इकडे रूमवरती लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करत असतात त्यावेळेस त्यांना सगळं बरोबर. ओके हो. जमत असतं. पण ते 1 तासामध्ये एकतर हाताला घाम येणे बरोबर. किंवा काहीच आठवणे नाही, ब्लँक होणे, बरोबर. अशा गोष्टी होतात. याच्यासाठी काय? असं सांगेल की तुम्ही जी सुरुवात आहे ना, की ज्यावेळेस आपला पेपर आता समजा ग्रुप बी ची मेन 17 मेला आहे. हं. तर तुम्ही 1 महिना अगोदरपासून स्वतःला सवय लावली पाहिजे, की मला शांत राहायला पाहिजे, शांत राहायला पाहिजे. कारण सगळ्यात मोठं जे सोल्युशन आहे ते शांत राहणं आहे. कारण एक्झाममध्ये तीच खूप मॅटर करतं. आणि दुसरी गोष्ट आहे, की तुम्ही ज्यावेळेस लायब्ररीमध्ये जाता किंवा एखाद्या ठिकाणी टेस्ट सिरीजला जाता, तर तुम्ही मी तर म्हणेन की इंडिव्हिज्युअली गेलं पाहिजे, ग्रुपमध्ये नाही गेलं पाहिजे. कारण तो आपला कम्फर्ट झोन झालेला असतो. तर मला वाटतं की 1 महिना आता 17 मेच्या दृष्टिकोनातून सांगतो की 1 महिन्यात लोकांनी कम्फर्ट झोन सोडून दिले पाहिजेत. बरोबर. नक्कीच. म्हणजे कम्फर्ट झोन हां. किती तुम्हाला फायद्याचा ठरतो किंवा तोटे अडचणीचा ठरतो बरोबर. हां. हे त्या परीक्षेच्या वेळेस तुम्हाला हां. लक्षात पण येतं. कम्फर्ट झोन थोडक्यात माझ्या मते निगेटिव्हच ठरतो. कारण कम्फर्ट झोनने सहजासहजी कारण माणूस पूर्णपणे एका साइडला झुकलेला असतो. बरोबर. त्यामुळे तो दुसऱ्या साइडचा विचारच करत नाही. त्यामुळे मला वाटतं कम्फर्ट झोन 1 महिना तरी आता सोडून दिला पाहिजे. अगदी बरोबर. ज्या दिवशी रिझल्ट लागला हां. कुठं होते? सर मी गावी होतो आणि खास वैशिष्ट्य म्हणजे त्या दिवशी माझ्या गावची यात्रा होती. क्या बात आहे. हनुमान जयंती होती आणि पहिल्या मिनिटाला मी ज्यावेळेस पहिला रिझल्ट मी आईला सांगितलं, दुसऱ्या कुणाला सांगितलं नाही. ज्यावेळेस आईला सांगितलं की आई माझा रिझल्ट आला आणि आईला वाटलं की रिझल्ट आला म्हणजे कारण असंच एकदा पुन्हा असं झालं पी-एस-आयच्या वेळेस 2020च्या पी-एस-आयला की आईला म्हटलं माझा रिझल्ट आला. मग ती म्हणली रिझल्ट म्हणजे काय? मग मी तिला सांगितलं कारण माझी आई शिकलेली नाही. तर आईला म्हटलं माझा निकाल आला, मला नोकरी लागली म्हटलं. बरं. तर तिच्या चेहऱ्यावरती जे आनंद होता तो आनंद मी असा कॅप्चर करून ठेवलेला आहे तो आनंद. क्या बात आहे. असं आहे. त्यावेळेस तुम्ही गावाकडेच होते. हो, हो. गावाकडेच होतो. आणि ते म्हणतात ना रिझल्ट लागल्याच्या नंतर ते सदाशिव पेठेत गुलाल घ्यावा लागतो. हो, हो, हो. तो योग आला का नाही? तो सर काल योग खूप दिवसातून आला कारण मी गावाकडे माझे 10 दिवस गेले, 10-12 दिवस आणि त्यानंतर मी काल ज्यावेळेस आलो आणि ते अनएक्सपेक्टेडली सगळ्या गोष्टी घडत गेल्या काल पण. कारण काल मी दुपारी येऊन हे झालं होतं आणि माझ्या ध्यानी पण नव्हतं की असा गुलाल होईल कारण ऑलरेडी रिझल्ट लागून गेलता. बरं. पण एकदम सगळे आमच्या गावातले बरेच मुलं तर अभ्यास करतात. जवळपास 80 ते 100च्या दरम्यान मुलं अभ्यास करतात. बरं. कारण गाव आमचं खूप मोठं आहे. हं. आणि ते सगळे अचानक आले काल लायब्ररीमध्ये आणि ते गुलाल, सत्कार आणि आपण म्हणतो ना प्रत्येकाचं एक असतं की पोस्ट भेटायच्या अगोदर आणि पोस्ट भेटल्यानंतर नंतर. ते लाईफ पूर्ण चेंज होऊन गेलं. क्या बात आहे. असं. नक्कीच. म्हणजे तो आनंद जो असतो हां, हां, म्हणजे हां. कुटुंबासाठी असेल किंवा कारण त्यासाठी सगळा अट्टाहास बरोबर, केलेला असतो ना. बरोबर, मागचे बरोबर. 7-8 वर्ष तुम्ही त्यासाठी हो, घालवलेले हो. आहेत. बरोबर. पण हा रिझल्ट ज्यावेळेस आला त्यावेळेस मागचा 8 वर्षाचा प्रवास आठवला? खरं सांगायचं तर ज्यावेळेस तो प्रवास आठवला कारण माझ्या बऱ्याच पोस्ट अशा पॉईंटमध्ये एका मार्कामध्ये ह्याच्यामध्ये गेलेत. तर तो अक्षरशः डोळ्यातून पाणी चाललं होतं माझ्या. कारण आपण ज्यावेळेस संघर्ष करून एक यश मिळवतो आणि यश मिळणं आणि यश कमवणं ह्याच्यामध्ये मला वाटतं फरक आहे. बरोबर. आणि हे यश मी कमवलंय. Yes. त्यामुळे तो आनंद खूप आणि मागचा जो प्रवास होता तो खूप खडतर होता. अगदी. शेवटी 7-8 हो, वर्षाचा हो. तुमचा तो संघर्ष होता. 2017ला तुम्ही सुरुवात केली. बरोबर. कोविड आलं. हो, हो, हो. एकतर तुम्ही AMAI ची परीक्षा हो. देत होता. तुम्ही राज्यसेवा कडे शिफ्ट झाला शिफ्ट झाला. आणि आज ग्रुप सी. असं वाटत नाही की आता आपलं स्वप्न मोठं होतं. बरोबर. आपण हां. ग्रुप सी च्या परीक्षेत समाधानी आहोत. समाधानी असं म्हणू शकत नाही सर, पण मला असं वाटतं की स्वतःला पहिल्यांदा सिक्युअर करणं गरजेचं आहे. कारण सध्या आपण बघतो की जागा 1000-1100च्या आसपास आहे आणि मुलं 3-3, 4-4 लाख आहेत. तर ह्याच्यामधून तुम्हाला जर टिकायचं असेल तर स्वतःला अगोदर सिक्युअर करणं खूप गरजेचं आहे. सिक्युअर केल्यानंतर तुम्ही मग तुमच्या स्वप्नाकडे एक पाऊल टाकू शकता. बरोबर. तुमचे आता एवढे दिवस गेले याच्यात.
हा. कुणी बोलत नव्हतं किती वर्ष? असतं सर सोशल, म्हणजे मला फॅमिलीकडून पूर्ण सपोर्ट होता, पण जे सोशल प्रेशर म्हणतो ते खूप होतं. कारण ज्यावेळेस घरातले लोक किंवा एखादा पाहुणा चहा वगैरे घ्यायला आला तर तो म्हणा मुलगा काय करतो, तर तो वडील म्हणायचे MPSC करतो. तर त्यावेळेस ते म्हणायचे की किती दिवस झाले MPSC करतो, पण त्यांना ह्या गोष्टी माहीतच नाहीत की ह्या प्रोसेसमध्ये खूप लेंदी प्रोसेस आहे आणि ह्या प्रोसेसमध्ये तुम्हाला वेळ देणं गरजेचं आहे आणि वेळ लागतोच. बरोबर. पेशन्स खूप मॅटर करते या प्रोसेसमध्ये. बरोबर. सगळ्यात महत्वाचं पेशन्स. पेशन्स. MPSCची तयारी करणारा मुलगा कसा जगतो बरोबर हे बरोबर. गावात बसून पारावर गप्पा मारणाऱ्यांना नाही 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 करणार नाही समजणार. आणि ते जास्त हा. MPSCच्या विद्यार्थ्यांना बदनाम बरोबर करतात. बरोबर बरोबर. नक्कीच. पण काय वाटतं की तुम्ही आता याच्यामध्ये 7-8 वर्ष घालवले, हा. ठीक आहे, आज तुम्ही कुठेतरी यशाच्या जवळ जात होते म्हणून तुम्हाला तो बरोबर. कॉन्फिडन्स हा होता हा. आणि शेवटी तुम्ही मिळवलं. बरोबर. तुमच्यासोबत अभ्यास करणारे किंवा तुमच्या आधीपासून अभ्यास हो, करणारे हो. पण भरपूर विद्यार्थी तुम्ही इथे आहेत. पाहत असाल. आहे. काय वाटतं या क्षेत्रात किती वर्ष घालवले पाहिजे? मला वाटतं सर, आता माझ्या सक्सेस भेटलं म्हणून मी सांगत नाही, पण ह्या क्षेत्रात मला वाटतं कम से कम 4-5 वर्ष तुम्ही दिले पाहिजेत. आणि 4-5 वर्षानंतर जर तुमची प्रिलिम निघत नाही तर तुम्ही मला वाटतं इथून गिव्ह अप करून तुम्ही प्लॅन बी तयार ठेवला पाहिजे. बरोबर. तुम्ही पुण्यात येऊन अभ्यास केला. हो हो. पुण्यातच आलं पाहिजेत का अभ्यासाला? पुण्यामध्ये येण्याची गरज नाही सर, आणि ते मला नंतर समजलं. कारण आजकाल सध्या जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म चालू आहेत, तर मला वाटतं आज मुलगा गावाकडे बसून पण पोस्ट काढू शकतो, तालुक्याच्या ठिकाणी पण पोस्ट काढू शकतो, जिल्ह्याच्या ठिकाणी पण काढू शकतो. पुण्यामध्ये येण्याची मला वाटतं तेवढी गरज नाही. बरोबर. आज जर पाहिलं तर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती लाखो विद्यार्थी बरोबर. घर बसल्या अभ्यास घेतात. करतायत, हो हो. घेत आहेत. ते तुम्ही पाहिले पूर्ण महाराष्ट्र पाहताय. म्हणजे पुण्यातच आलं पाहिजे तसं नाही, म्हणजे पुण्यात येऊच नका असं नाही किंवा बोलू शकत. हा. संभाजीनगरला येऊ नका, नांदेडला येऊ नका, बरोबर. कोल्हापूरला येऊ नका असं आपण म्हणत नाहीत, परंतु ज्याची परिस्थिती नाहीये, नाही तर ज्याला पॉसिबल नाहीये, नाही. मला घर बसल्या सगळ्या बरोबर गोष्टी आहे ना. कारण सर आज पुण्यामध्ये राहायचं म्हटलं तर मिनिमम 10,000 रुपये खर्च आहे. मिनिमम म्हणतोय, म्हणजे जर तुमचा चहा पाण्याचा खर्च सोडून दिला तर. कारण आज मेसचे दर असतील, लायब्ररीचे दर असतील किंवा रूम रेंट असतील तर खूप तुफाने वाढलेत. आफ्टर कोविड तर ते खूप भयंकर वाढलेत. त्यामुळे मला वाटतं की पुण्यामध्ये येण्याची तेवढी गरज नाही. पण जर एखाद्याला वाटलंच तर त्याला येण्यापासून आपण थांबवू शकत नाही. अगदी बरोबर. काय वाटतं की आज तुम्ही सांगितलं की यात्रे दिवशी बरोबर. हा. तुमचा रिझल्ट हनुमान राय मला पावले असं मी म्हणतो. येस, आणि यात्रा होती अर्थातच, तिथं तो जल्लोष झाला असेल. बरोबर बरोबर. तुम्ही सांगितलं की पुण्यात आल्याच्या नंतर तर पुण्यातला गुलाल तुम्ही हो, हो, हो. सदाशिव पेठेतला घेतला अंगावरती. हो हो. हे पाहून आता किंवा तुमच्या नातेवाईक असतील, तुमचे मित्रमंडळी असतील किंवा तुमच्या आजूबाजूचे जे कोणी असतील किंवा आजचा आपला पॉडकास्ट पाहून बरोबर, हा. लोक या क्षेत्रात येतील, स्पर्धा परीक्षा क्षेत्रात. बरोबर. त्यांना पण वाटेल की आपण अधिकारी झालो पाहिजे, आपण अशा पद्धतीने झालो पाहिजेत. काय वाटतं की सर, मी मागच्या 1-2-3 दिवसापूर्वीचा तुम्हाला एक इन्सिडेंट सांगेल. एक मी 8वी झालेला मुलगा होता, त्याने मला कॉल केला. जळगावचा होता तो, आणि त्याने मला, सर मी 8वी पासून MPSCचा अभ्यास करतोय. तर त्याला पहिल्यांदा मी खूप प्रोत्साहन दिलं, कारण 8वी पासून जर एखाद्या मुलाला MPSC माहीत असेल तर ते खूप मोठी गोष्ट आहे. कारण आम्हाला MPSC हे समजली डिग्री झाल्यानंतर. बरं. हां. त्यामुळे मला वाटतं 8वी पासून जर MPSC एखाद्या मुलाला समजत असेल तर ते एकदम चांगली गोष्ट आहे. आणि ह्या क्षेत्रामध्ये मला वाटतं जास्त वेळ देण्याची गरज नाही, कारण ह्याच्यापेक्षा पण नंतर लाईफ आहे. ह्याच्यामध्ये 10-10, 15-15 वर्ष घालण्यात काहीच अर्थ नाही. तुम्ही एक 4-5 वर्ष ह्याच्यामध्ये क्षेत्रामध्ये घालवू शकता, आणि 4-5 वर्षानंतर जर तुम्हाला समजलं की बाबा आपलं होत नाही, तर तुम्ही 100% गिव्ह अप करून प्लॅन बी तयार केला पाहिजे. अगदी बरोबर. आता तुम्ही सांगितलं की कुटुंबाकडून तुम्हाला काही हां, कुटुंबाकडून तेवढा मला काही प्रॉब्लेम आला नाही. बरोबर. काय सांगाल की बऱ्याच विद्यार्थ्यांचे पालक हे असे असतात की विद्यार्थ्याला स्पर्धा परीक्षेत यायचं नसतं, त्यांची बरोबर, इच्छा हां. असते, किंवा एखादा पाल्य असतो, त्याला अजून वेळ पाहिजे असतो, पालक वेळ पालक देत देत नाहीत नाहीत, किंवा हां. पालकांकडून मदत मिळत नाही. बरोबर. पालकांना काय सांगाल? पालकांना माझी एकच विनंती असेल की तुम्ही जर तुमचा मुलगा जर थोडक्यात जात असेल तर तुम्ही त्याला एन्करेज केलं पाहिजे. त्याला एक संधी देऊन बघायची, कारण एक संधी हे 100% तुमचं आयुष्य बदलू शकते. कारण तो मुलगा तेवढ्या जवळच्या यशाच्या जवळ जातोय, म्हणजे त्यात कॅलिबर आहे, त्यात काय म्हणजे तो अभ्यास करणं असातल्या गोष्ट तर होतच नाही. पण तो रिझल्टच्या थोडक्यात जवळून जातो, याचा अर्थ त्याच्यामध्ये कॅलिबर आहे आणि तो करू शकतो. त्यामुळे मला वाटतं पालकांनी एक संधी त्याला शेवटी द्यायला काही हरकत नाही. बरोबर. आता हे जे सब्जेक्ट आहेत, हां. कुठल्या सब्जेक्टला जास्त वेटेज दिलं पाहिजे किंवा कुठल्या सब्जेक्टला किती वेटेज दिलं पाहिजे, काय सांगू पहिल्यांदा शकता? तर मी पूर्व परीक्षेचं सांगेन. तुमची स्ट्रॅटेजी कशी होती? पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून सांगेन, तर मला वाटतं पहिल्यांदा माझ्यासाठी मस्ट सब्जेक्ट आहे तो म्हणजे रिझनिंग मॅथमॅटिक्स. ओके. कारण आज त्याच्यामध्ये जवळपास प्रिलिमला 20 क्वेश्चन येतात, राईट. आणि 20 क्वेश्चन म्हणजे 20% पार्ट झाला. हं. आणि त्यानंतर मला वाटतं माझ्यासाठी जो क्वेश्चन चांगला सब्जेक्ट होतो म्हणजे राज्यशास्त्र, पॉलिटी. कारण ते 15 क्वेश्चन राहायचे आणि त्या 15 मध्ये 13-14 आरामशीर येतात. तेव्हा मला असं वाटतं की तुम्ही रिझनिंग मॅथमॅटिक्सला सुरुवात केली पाहिजे. त्यानंतर तुम्ही पॉलिटीला दिलं पाहिजे,
जॉग्राफी आहे, जॉग्राफीला चांगला वेळ दिला पाहिजे. इकॉनॉमिक्सला पण चांगले मार्क अलीकडचं जर आयोगाचा ट्रेंड पाहता, तर मुलं इकॉनॉमिक्सला पण बऱ्यापैकी चांगले मार्क घ्यायला लागले. आणि सगळ्यांना भीती असते सायन्सची, कारण सायन्सला मटेरियल अवेलेबल आहे, पण तरी पण लोकांना जे विदाऊट सायन्स बॅकग्राऊंडचे जे आर्ट्स कॉमर्सचे जे मुलं असतात ते सायन्सला खूप भीती येतात. पण मला वाटतं त्यांनी भिण्याची गरज नाही, कारण आजकालचा जो आयोगाचा ट्रेंड बघितला तर 8वी 9वी आणि 10वी हे जे स्टेट बोर्ड आहे, 3 स्टेट बोर्ड, हे आयोग ह्या स्टेट बोर्डच्या पलीकडे गेला तर एखादा दुसरा क्वेश्चन जातो. त्यामुळे मला वाटतं ते 8वी 9वी 10वीचे स्टेट बोर्ड हे सायन्ससाठी खूप गरजेचे आहेत. आणि त्यानंतर राहिला विषय इतिहास आणि आपला जो करंटचा आहे. करंटला तर मी पूर्वीपासून मॅगझिनच वाचत आलो, जे परिक्रम आहेत, तर त्या परिक्रमच फॉलो केलेले चांगले आहेत. आणि नंतर राहिला विषय तो म्हणजे राहतो तो आपला हिस्ट्रीचा, बरोबर. इतिहासाचा. तर त्याला 11वीचं जे जुनं स्टेट बोर्ड आहे आणि त्याच्यासोबत एखादं रेफरन्स बुक कटारे सरांचं असेल किंवा घाटाळे सरांचं असेल, तर त्या दोन्हीपैकी एक केलं तर मस्ट आहे मला वाटतं. आणि यासोबत तुमचे पीवाय पीवायक्यू तर मस्टच आहे. पीवायक्यू बायबलच आहे. येस. पीवायक्यू शिवाय दुसऱ्या गोष्टी होऊच शकत नाहीत, मी तर असं म्हणेन. तर यापूर्वी पण तुम्ही जे मागच्या वर्षी हो ग्रुप सीची एक्झाम दिली होती, हो मला वाटतं त्यावेळेस तुम्हाला काहीतरी 110 बरोबर, हा. मार्क होते. बरोबर. आणि आता तुम्हाला काहीतरी 154 किती मार्क? 154. 154. हा. हा 110 ते 154 एवढा गॅप कसा भरला गेला? कारण हा आज gap- आपण पाहतो की मुलं 1-2 मार्कने सुद्धा मागे पुढे बरोबर. होत हा नाहीत. हा हा तर मी ह्या गॅपचं एक अतिशय महत्वाचं सांगेन की मी जे पीवायक्यू होते त्या पीवायक्यूला असं कोळून पेलो. बरं. आणि पीवायक्यू नंतर माझ्या अंगातली जी भीती होती की क्वेश्चन टॅकल करायला, तर ती क्वेश्चन टॅकल करायची पूर्ण भीती माझी निघून गेली. बरं. त्यामुळे तो प्रवास आणि तो कॉन्फिडन्स घेऊन मी पेपरला गेलो. ओके. आणि पेपरला जाताना मी एकच सांगेन की अभ्यास किती झाला ह्यापेक्षा तुमचं माइंडसेट कसं आहे, त्या माइंडसेटवरती तुम्ही पेपरला गेला पाहिजे. तुम्ही ऑलवेज किती गोष्टी निगेटिव्ह गेला तर तुम्ही पॉझिटिव्ह माइंडसेटने पेपरला गेला तर त्याचे इम्पॅक्ट पॉझिटिव्ह होतात. बरोबर. मला एवढंच सांगायचं होतं त्या गोष्टी. म्हणजे 2 गोष्टी, एक तुमच्याकडे पॉझिटिव्हिटी असली बरोबर, पाहिजे आणि हा, दुसरी गोष्ट बरोबर. पीवायक्यू. पीवायक्यू. पण मग हा किती दिवस गेले, म्हणजे एकच वर्षामध्ये हा सगळा पूर्ण गॅप भरून काढला? हा, मी असं सांगेन की माझी राज्यसेवा मेन्स 27, 28, 29 मे 2025 ला झाली. त्यानंतर राज्यसेवा मेन्सला पण होते हो तुम्ही? हो हो बरं. आणि तो माझा इंटरव्ह्यू मला वाटतं 7.5-8 मार्कांनी हुकला होता तो. बरं. 24चा इंटरव्ह्यू. त्यानंतर ग्रुप बी मेन्स लगेच एका महिन्यावरती येऊन थांबले होते. आणि ग्रुप बी मेन्स मध्ये पण मला फर्स्ट किनी 132 होते आणि नंतर कमी होऊन 126 झाले. त्यामुळे तिथं पण माझा रिझल्ट गेला. मग मी थोडा ब्रेक घेतला, एक 15 दिवसाचा ब्रेक घेतला. आणि कारण आपण माणूस आहे, शेवट माणसाला ब्रेक गरजेचा असतोय. तर मी ब्रेक घेतल्यानंतर पुन्हा नव्या त्या एनर्जीनं आणि पूर्ण पॉझिटिव्ह, पूर्ण जे पोटेन्शियल होतं त्या पोटेन्शियलनं पूर्ण अभ्यास केला. त्यामुळे तो गॅप माझ्यामध्ये तो गॅप भरून निघण्याचं कारण तेच आहे की जो मी मध्ये 15 दिवसाचा ब्रेक घेतला होता त्यामुळे तो गॅप भरून निघाला. क्या बात आहे. पण राज्यसेवेची तयारी करत होता तुम्ही, ग्रुप बी ची तयारी हो, करत हो. होता आणि इकडे ग्रुप सी ची पण तयारी करत होता. बरोबर. कम्पॅरेटिव्हली कुठलं सोपं आहे? कम्पॅरेटिव्हली आता म्हणेन की सध्याच्या कंडिशनला ग्रुप सी सोपं आहे, कारण Okay. आता ग्रुप राज्यसेवेचा सिलेबस चेंज झाल्यापासून तो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आला. त्यावर तो थोडा वेळ लागेल आपल्याला, कारण 2-3 वर्ष त्याला द्यावेच लागतील. बरोबर. आणि ग्रुप बी ला थोडं कसं की ग्रुप बी ला जे प्रश्नांची काठीण्य पातळी थोडी जास्त असते. ग्रुप सी ला ते एकदम लो लेवलला ठेवून टाकतात. राज्यसेवेची तयारी करणाऱ्यांना सोपं आहे? हो 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 100% सोपं आहे. आणि आता डिस्क्रिप्टिव्ह मध्ये जी तयारी करतायत त्यांच्यासाठी राज्यसेवेची, खूप अवघड जाईल आता. कारण म्हणजे राज्यसेवेपेक्षा कन्सेप्ट आणि फॅक्ट्स ह्याच्यावरती खूप फरक आहे. बरोबर. कारण कन्सेप्टचा पार्ट पूर्ण राज्यसेवेला जातो आणि बरोबर. जो फॅक्टचा पार्ट पूर्णपणे ग्रुप बी आणि ग्रुप सी ला येऊन जातो. बरोबर. असं होतं. म्हणजे विद्यार्थ्यांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की तुमचा 110 ते 154 हा जो गॅप आहे हा फक्त आणि फक्त पीवायक्यू मुळे बरोबर बरोबर तो भरून निघाला. बरोबर. हा, आणि अर्थात विद्यार्थ्यांनी ते देखील लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. बरोबर. नक्कीच. पण ह्या अभ्यासामध्ये नवीन विद्यार्थी जे आहेत, हा. तर तुम्ही सांगितले की तुमच्या काय चुका झाल्या किंवा काय, तर आजच्या पॉडकास्टच्या शेवटी काय सांगाल की कुठल्या मेन चुका टाळल्या पाहिजेत विद्यार्थ्यांनी? मेन चुका असं म्हणेल की पहिली गोष्ट तर आता असं सांगेल की डायरेक्टली मी पॉईंटवरती बोलतो की जे तुम्ही ग्रुपनी जो नवीन मुलगा आलेला असतो तो एकतर वायसीएम मधून आलेला असतो किंवा एकतर कॉलेज करून आलेला असतो. येस. तर त्या दोन्हीमध्ये फरक असा आहे की कॉलेज करून आलेला मुलगा हा स्ट्रेंथ बनवून आलेला असतो आणि वायसीएम मधून आलेला मुलगा हा डायरेक्टली आपण म्हणतो तो क्लासेस वगैरे आल्यानंतर तो जॉईन केलेला असतो. तर मी चुका टाळायच्या मला तर एवढंच सांगेन की त्यांनी पहिल्यांदा आल्यानंतर जे पहिले स्टेट बोर्ड आहेत, स्टेट बोर्ड हे रीड केलेच पाहिजेत, एनसाठी रीड केलेच पाहिजेत. सगळ्या एनसाठी रीड करण्याची गरज नाही आपल्याला, त्यातल्या पण मोजक्या एक सिलेक्टिव एनसाठी रीड केल्या पाहिजेत. आणि त्यानंतर मग मला वाटतं जे प्लॅटफॉर्म आहेत ऑनलाईन असतील किंवा ऑफलाईन असतील, पुण्यामध्ये येऊन करणार असेल तर पुण्यामध्ये येऊन जर करणार असेल
तर मी म्हणेल ऑफलाईनच केलेलं चांगलं आहे. बरोबर. आणि जर तुम्ही गावाकडे असेल तर तुम्हाला ऑनलाईन प्लॅटफॉर्म चांगले आहेत, ते तुम्ही तो क्लास परचेस करून केलं पाहिजे. आणि तिसरं सांगेल की PYQ, पुन्हा पण PYQवरतीच येतं की PYQ हे तुमच्या, जर तुम्ही पॉलिटीचा सब्जेक्ट घेतलाय तर तो पॉलिटीच्या अगोदर तुमचे PYQ रीड करून झालेले असले पाहिजे आणि नंतर तुम्ही PYQ वाचला पाहिजे. कारण तुम्हाला समजून जातं की आजपर्यंत नागरिक सिटिझनशिप हा टॉपिक आहे पॉलिटीमध्ये, त्याच्यावरती आजपर्यंत एकही क्वेश्चन आलेला नाही. तर तो टॉपिक रीड करण्यात मला वाटतं काहीच अर्थ नाही. बरोबर. नाही, तुमचा आता एवढ्या वर्षाचा अनुभव आहे. हा. वेळ कुठं घालवतात बरं मुलं जास्त? बऱ्यापैकी मुलं वेळ जो आपण म्हणतो जसं की चहा असेल, जेवण करायला जाताना 1-1, 1.5 तास जेवण करायला वेळ घालवतात. कोणी संध्याकाळी आईस्क्रीम खातंय, कोणी आपण म्हणतो जे डिस्ट्रॅक्शन, MPSC मध्ये पण खूप डिस्ट्रॅक्शन वाढलं आजकाल. तर त्या गोष्टी टाळल्या पाहिजेत फिरायला मुलांनी. जाणे. फिरायला जाणं, पार्टी करणं, ह्या पण गोष्टी आहेत. म्हणजे MPSCचा सेकंड अँगल तोच आहे आणि MPSC याच्यामुळेच ऍक्च्युली बदनाम झालेले आहे, बरं. एवढं म्हणू शकतो मी. म्हणजे याच्यातून जो बाहेर पडला किंवा हो, हो. याच्या जो नादी लागला नाही त्याला तो यशस्वी आहे 100% 100%. यशस्वी आहे, 100% यशस्वी आहे. नक्कीच. खरं तर हे देखील विद्यार्थ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. आपण ज्या कामासाठी आलो बरोबर. हा, तेच काम आपण केलं करणं पाहिजे. गरजेचं आहे. खरं तर सलग 3 पोस्टमध्ये पहिला, दुसरा, तिसरा तिसरा, हा. क्रमांक मिळवणं सोपी गोष्ट नाहीये एवढ्या मोठ्या कॉम्पिटिशनमध्ये, कारण संख्याही खूप बरोबर. जास्त होते. हो, हो. एवढ्या मोठ्या संख्येमध्ये पहिलं येणं, दुसरं येणं आणि तिसरं येणं ही काही छोटी गोष्ट नाही. खरं तर तुमच्या प्रवासापेक्षाही जास्त आपण विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे, केलं कुठल्या पाहिजे. चुका हा. टाळल्या पाहिजेत, ह्या गोष्टी सांगितल्या त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. आपण थँक्यू सर. नक्कीच तुम्हाला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. हो, आज हो. इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती आलात आणि मनसोक्त गप्पा मारल्या. खरं तर यशाचं मंत्र सांगितलं, बरोबर. त्याबद्दल देखील आपलं खूप खूप आभार. Thank you. थँक्यू सर.